नर्मदे हर पहाटेचे 5:30 वाजले इथं. हा राजेश्वर मंदिराचा परिसर आणि आपण निघलो इकडं घाटावरती स्नानासाठी. इथं सगळ्यांचे स्नान झाले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे हर, नर्मदे हर. सहा वाजलेत. मस्त स्नान झालंय. आता आरती करून पुढचा प्रवास सुरू होणार. काशी विश्वेश्वरांचं जे मंदिर आहे ते ह्या बाजूला आहे आणि इथं आपण आता स्नान केलंय. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण महेश्वर येथून निघतोय. इथं सेक चालू आहे, म्हणजे अंदाज येत असेल तुम्हाला थंडी किती आहे. आणि हे सगळे परिक्रमा अशी. इकडं रस्त्यावरती दादा सेवा देत आहेत चहाची. नर्मदे हर. महाराष्ट्र नाशिक इतना कम दो इनको दे थोड़ा. सकाळचे 7 वाजलेत. परिक्रमेचा आजचा आपला 41वा दिवस. आज पुन्हा एकदा ह्या मावशींची आता तब्येत खराब झालेली आहे, त्याच्यामुळे आता यांना आपण बसमध्ये बसून देतोय. त्यांच्या सोबतीला 2 मावश्या, म्हणजे थोडं त्यांना आधार होईल पुढे गेल्यावर. हळूच. नर्मदे हर. आता चहा घेतला होता, पण आता इतके प्रेमाने बोलवताय का नाही म्हणणं सुद्धा अवघड जाते. नर्मदे हर. नर्मदे हर. आज पुन्हा एकदा आपल्याला नवीन परिक्रमावासी भेटले, तर आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. आपला थोडासा परिचय करून द्या. माझं नाव अमोल महाराज फड आळंदीकर. माझं सध्या आध्यात्मिक क्षेत्रातलं शिक्षण चालू आहे आळंदीला, आणि नर्मदा परिक्रमेतली माझी दुसरी नर्मदा परिक्रमा आहे. तुम्हाला काय वाटतंय, वैयक्तिक तुमचं जे मन काय सांगतंय, तुमचं अनुभव काय सांगतोय? अनुभव जसं की आपल्या आयुष्यामध्ये काही काही अनुभव असे येतात की आपण त्याला मांडू शकत नाही, सांगू शकत नाही. तसा नर्मदा परिक्रमा म्हणजे ज्या माणसाला एखाद्याला अहंकार असतो की मी खूप दान केलं, मी खूप पुण्यवान आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये खूप तप आहे, मी खूप साधना केली आहे, मग अशा माणसाचा जर अहंकार तोडायचा असेल तर नर्मदा मायेच्या तटावर यावं लागेल. त्याला कळून जाईल की इथं आपल्यापेक्षा किती तप करणारे आहेत, किती मोठी साधना करणारे आहेत, किती मोठं दान होतंय, किती लोकांना मान सन्मान दिला जातोय. ह्या गोष्टी जर पाहायच्या असतील तर नर्मदा परिक्रमेला येणं गरजेचं आहे. आणि तसा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये खूप येऊन जाईल, जे की आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही, इथं आल्याच्या नंतर समजेल. पण तो न सांगण्याजोगा अनुभव. खरं तर खूप लाख मोलाची गोष्ट सांगितली महाराज आपण, का आपला अहंकार म्हणजे मी कोण आहे, माझी लायकी काय, माझं अस्तित्व काय, आणि माझी या जगातली म्हणजे स्थान काय, याचा शोध घ्यायचा असेल तर एकदा नर्मदा तरी येऊन गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल मी जे आपण
स्वतःसाठी करतो किंवा माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला नक्कीच परिक्रमेत आल्यावर मिळतील. नर्मदे हर महाराज. नर्मदे. म्हशी आपल्या कपड्याला बघितलं डास खात्यात बरं का, बाकी सगळं काय होत नाही, पण म्हशीचं होतंय असं. सकाळचे 7:45 वाजलेत आणि आपण गांधीनगर या गावातून प्रवास करतोय. नर्मदे हर. आणि रंगधारणा चित्र बाजूला आपण तिकडे जातोय. गाव नवलपुरा, ग्रामपंचायत लाडवी. हा आपल्याला बोलवायसाठी म्हणजे परिक्रमा वाशिनला बोलवण्यासाठी महाराज रस्त्यावर आले होते. आपण आश्रमात पोहोचलोय नवलपुराच्या. नर्मदे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर देवता. नर्मदे हर नारायण. नर्मदे हर प्रभु. नर्मदे हर. जय श्री राम. हर हर महादेव. तैयार है. पात्र काढायचे असते. अगली बार मैया पात्र की व्यवस्था कर दे. ठीक है, ठीक है, कोई नहीं. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या ठिकाणी आता आपला बालभोग झालाय ह्या आश्रम मध्ये आणि आता परत पुढच्या प्रवासाला आपण निघतोय. पुन्हा एकदा मेन रोडला लागलो. मंडलेश्वर या गावातून आपला प्रवास चालू आहे. साडे 10 वाजले तर नांदा 9 किलोमीटर. जलुद्या गावातून प्रवास चालू आहे. मेन रोडनीचा आजचा प्रवास बराचसा. 11 वाजलेले आहेत आणि परत एकदा आपण थोडा विश्राम करून पुढे निघणार इथं. त्याच्यामुळे आपण इथे छोटी खरगोन इथं थांबतोय थोडा वेळ. दुपारचे 12 वाजलेत. महेश्वर पासून आतापर्यंत आपण एक 15-16 किलोमीटर अंतर चाललोय आज. आणि आपल्यासोबत आज ज्या मैया होत्या, एका मैयांना थोडं म्हणजे दुखणं आलं, त्याच्यामुळे त्यांना बसने सकाळीच पुढं बसून दिलंय आणि बाकीचे जे परिक्रमावासी आहेत ते आपल्या पुढे चाललेले आहेत. या ठिकाणी इकडे ह्या दादांनी आपल्याला आवाज दिला. नर्मदे हर. आप जैसी मूर्तियां मैया के रूप में आती है, धन्य हो जाते हैं हम. हमारा दिन संभव हो जाता है. अद्भुत आनंद है.
आइए माल भोग अन्य क्षेत्र सदाव्रत जो भी आप नर्मदे नर्मदे हर बैठिए बापू नर्मदे हर दुपारचा 1 वाजलाय आणि आता या ठिकाणी आपण छोटासा बालभोग घेतलाय नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे दादा भेटले जित्तू भाई म्हणून. सेवा ही आपल्या परिस्थितीवर नाही तर आपल्या मनावर अवलंबून असते आणि सेवा करण्यासाठी आपल्याकडं काय आहे, किती मोकळ्या मनाने द्यायचं. खूप काही या प्रवासात शिकायला भेटलंय. सगळेजण इथं कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी विद्वान, कोणी अज्ञानी, त्यांना सगळ्यांना एका जागेवर एका पंक्तीत बसण्याचं ठिकाण म्हणजे परिक्रमा आहे. खूप जण सेवा करण्यासाठी बोलवतात पण धन्यवाद मैया आपकी सेवा कबूल करे. मैया कृपा करे कि आने वाले बाकी की जो परिक्रमा है उनकी सेवा होती रहे. नर्मदे हर. आता ओंकारेश्वरच्या आपण जवळ म्हणजे चाललेलो आहे. आपल्याला ओंकारेश्वरला जायचं नाहीये पण रस्त्यामध्ये एवढी काही सेवा होते, प्रत्येक ठिकाणी आपण सेवा घेऊ शकत नाही. दर्गामध्ये पोहोचलो. इथून तेली भट्ट्या 4 किलोमीटर आहे. इथं श्रीराम बाबा येतं ते गाव. 2:30 वाजलेले येतं आणि नांद्रा या गावात आपण 1 किलोमीटर लांब येत अजून. एकटाच चालतोय रस्त्याने. तीन वाजलेत आणि पथराडा अजून 3 किलोमीटर आहे. अजून 1 पाऊण तासाचा प्रवास बाकी. नर्मदे हर. सव्वा 3 वाजले होतं आणि आपण कतर गावात पोहोचलोय. कतर गावामध्ये पोहोचले. वडगाव 26 किलोमीटर. कतर गावातून प्रवास चालू आहे. इथून बडगाव 26 किलोमीटर आहे. 4:15 वाजल्यात. गायत्री आश्रमात पोहोचले. नर्मदे हर. नर्मदे हर. मी बाबा येते. सकाळी मावशीला अगोदर पाठवलं होतं, दुखत होतं म्हणून. तू विचारायला आले, सगळे माणसं आले काय? बरं आहे ना? बरं आहे का? झालं का? उरकलं का? आज मजा झाली बा. आज चालावं नाही लागलं, काय नाही. हा होय. मावशीने आपले सगळे कपडे धुवून टाकलेत आज. काही विषय नाही राहिला मला 8 दिवस. आता आत्ताच इकडं सगळ्यांची आरती झाली आणि इकडं
भोजन प्रसादाची व्यवस्था चालू आहे. बरेच जण म्हणते चार्जिंगची काही सोय राहते, मग असं राहते, सगळी सोय राहते. हे पॉईंट काढायला इथं मोबाईल ठेवायला गेलंय मस्तपैकी. इकडे कपडे अडकायला, इथं गाद्या वगैरे येतात, सगळं व्यवस्थित आहे, काही अडचण नाही, एकदम छान आहे. आणि हे सगळे मदत करणारे असतातच इकडे. आणि बाहेरच्या बाजूला मंदिर आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 9 वाजल्यात. आज सकाळी 6:30 वाजता आपण महेश्वरीतून प्रवास चालू केला. दिवसभरात आज 22 किलोमीटर आपण अंतर कापलंय आणि आपण पोहोचले कतरगाव येतं. आणि कालही आपण फक्त 13 किलोमीटरचा प्रवास केला. नर्मदे हर.